सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम। पहिले हा व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ आमच्या गावापासून 8 किलोमीटर अंतर असलेला माजरीचा आहे। 10 नोव्हेंबर 2025 रोजी आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही सापळा टाकून 5 गोमातेंना वाचवण्यात आम्हाला यश आलं। पण ज्या अवस्थेमध्ये त्या कसायांनी त्या गोमातेंना गाडीमध्ये बांधून ठेवलं होतं, अक्षरशः ते पाहून आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। आता पोलीस प्रशासनाच्या मदतीने आम्ही त्या कसायांवर योग्य ती कारवाई केली। पण व्हिडिओ बनवण्याचं उद्देश्य एकच आहे की या लोकांना माहिती आहे गौमाता हिंदूंची आराध्य देव आहे। हिंदूंचा एकही सण गौमातेची पूजा केल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि हिंदूंच्या घरामध्ये पहिली पोळी गौमातेला दिली जाते। तरी पण हे लोक नेहमी आपल्या आस्थेवर घात करतात, आपल्या आस्थेचा विचार करत नाही। तरी पण आपण त्यांना भाईचाऱ्यामध्ये जवळ करतो। आता एकच सांगतो की आपला सर्वात मोठा सण दिवाळी येत आहे, तर दिवाळीची खरेदी करताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, जी लोक आपल्या गोमातेंना कापून खातात त्यांच्याकडून खरेदी करताना विचार करा, कारण ही लोक बार आपल्या आस्थेवर वार करतात। गौमाता जिच्यामध्ये 33 कोटी देवता वास करतात, तिला आपण माता मानतो। त्याच मातेला ही लोक एवढ्या बर्बर अवस्थेत गाडीमध्ये डांबून नेतात, कित्येक दिवस त्यांना उपाशी ठेवतात, नंतर त्यांच्यावरचं चमडं सोलतात, गरम पाणी त्यांच्या अंगावर टाकतात आणि नंतर त्यांचे तुकडे करतात आणि तेच मांस ते भाकरीसोबत खातात। म्हणून सांगतो, गौमातेला माता मानणारे आणि तिला भाकरीसोबत खाणारे हे कधीच भाऊ होऊ शकत नाही। गौमातेचा प्राण तुमच्याच्याने वाचवण होत नसेल तर किमान जे गोरक्षक त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात, किमान त्यांची साथ तरी द्या। आणि जर तुम्हाला रस्त्यावर उतरणं होत नसेल तर किमान खरेदी करताना थोडा विचार करून खरेदी करा। खरेदी ही फक्त हिंदू लोकांकडूनच करा, ज्याच्या कपाळी टिळा आहे त्यांच्याकडूनच खरेदी करा। कारण आपले सण उत्सवावर नेहमी दगडफेक करणारे, दुर्गादेवीची विटंबना करणारे हेच लोक आहे। म्हणून विचार करून खरेदी करा आणि दिवाळी हा सण आपला आहे म्हणून आपण मोठ्या उत्साहात आणि जोरात साजरा करायचा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवाळीला फटाके फोडताना लक्ष्मी नावाचे फटाके फोडू नका। जय शिवराय, सीताराम।